हॉस्पिटलचे या ठिकाणी उद्घाटन झाले। तर आपल्या माध्यमातून आपल्या मनामध्ये काय विचार आहे की ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी आपण कशा पद्धतीची सेवा देऊ शकतो आणि आपल्याला काय अडचणी भेडसावतील आणि त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला लोकांची किंवा रुग्णांची काय मदत लागेल? सर्वप्रथम तुम्ही सगळेजण इथं आलात आणि सगळ्यांनी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि आपल्या उद्घाटन प्रसंगी स्वागत करते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की कुठलीही स्त्री ही मातृत्वाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं आपलं असतं। त्यामुळे हीच कन्सेप्ट घेऊन आपण माहेर हॉस्पिटलची सुरुवात 2020 साली केली। त्याला आपल्याला भरघोस प्रतिसाद मिळाला, भरपूर महिलांची सेवा आपल्या हातून घडली आणि मीनवाईल ह्या 5 वर्षांच्या प्रवासामध्ये आपल्याला असं जाणवलं की महिलांबरोबरच बालक आणि तिचे पूर्ण जे कुटुंबीय आहे त्यांचीही सेवा देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। म्हणून त्या अनुषंगाने एक पुढचं पाऊल आणि अजून एक ॲडव्हान्स केअर म्हणून आपण माहेर मल्टी स्पेशालिटीची सुरुवात करत आहोत। यामध्ये आपण एक 30 बेडचं नवीन रुग्णालय स्थापन केलं आहे। याच्यामध्ये एक NICU डिपार्टमेंट, ICU डिपार्टमेंट, जनरल सर्जरी डिपार्टमेंट, गायनॅकचं डिपार्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी राहतील। आपल्यासोबत ऑर्थोपेडिक सर्जनही राहतील। त्याचबरोबर ज्या कॅशलेसच्या काही स्कीम्स असतील त्याही आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला बरेच जण आता समाजसेवक आणि काही मान्यवर मंडळी उपस्थित होती। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहाय्य मिळेल। ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्यातूनच आर्थिक दुर्बल घटकांना आपल्याला जी काही मदत करता येईल आणि माफक दरामध्ये ज्या उत्तम सुविधा ज्या सुविधा मिळवण्यासाठी लोकांना शहराकडे जावं लागत होतं त्या सगळ्या सुविधा आपल्याला मुरबाडच्याच मातीमध्ये इथे माहेर हॉस्पिटलच्या रूपामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला जे विविध आधार जे आहेत सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर वगैरे असतात आणि त्याच्यासाठी लोकांना कल्याण, ठाणा किंवा उल्हासनगरला जावं लागतं। तर असे काही सुविधा स्कीम वगैरे किंवा असे आपण काय सुरू करणार आहोत का काही स्पेशलिस्ट डॉक्टर? बेसिकली माहेर हॉस्पिटल आपल्या 3 कन्सेप्टवरती उभारलेलं आहे। फर्स्ट कन्सेप्ट आहे पॉलिक्लिनिक, ज्या छोट्या छोट्या आजारांसाठी OPD म्हणजे बाह्य रुग्ण विभागासाठी मुरबाडच्या जनतेला कल्याणसारख्या शहराच्या ठिकाणी जायला लागायचं, त्यासाठी त्यांचा पूर्ण एक दिवस जातो बरोबर। त्याच धर्तीवरती आपण असं केलं की कान नाक घसा रोग तज्ञ डॉक्टर एक दिवस आपल्यासाठी भेटीला राहणार, त्वचा रोग तज्ञांची एक व्हिजिट राहणार, ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टची एक व्हिजिट राहणार, असं प्रत्येक क्षेत्रातले एक तज्ञ डॉक्टर आठवड्यातून एक वेळा आपल्याकडे व्हिजिटला राहणार असा आपण प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्या जे मुरबाडची जनता आहे त्यांना आपल्याला कल्याणला जायला लागणार नाही, ठीक आहे, किंवा पुढच्या शहरामध्ये जायला लागणार नाही। ही फर्स्ट कन्सेप्ट। सेकंड कन्सेप्ट आपल्याकडे आहे की मल्टी स्पेशालिटी, एकाच दालनाखाली सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, म्हणजे त्यांना ऑफ्थॅम पण त्याच्यात मिळावं, त्यांना जनरल फिजिशियन, जनरल सर्जरी, गायनॅक, ऑप्स, पीडियाट्रिक, इम्युनायझेशन, त्याचबरोबर आपण आयुर्वेदिक आणि गर्भसंस्कार ह्या गोष्टींनाही तेवढंच महत्त्व दिलं आहे, त्याच्यातलेही तज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत। तिसरा भाग झाला बिलिंगचा जो बेसिकली पार्ट येतो तो। तिसऱ्या पार्टमध्ये आहे की गरिबांसाठी ज्याचा मी मगाशी पण उल्लेख केला की आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या बऱ्यापैकी योजना आहेत त्या आपण मॅक्झिमम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जो आर्थिक सबल घटक आहे ज्यांच्याकडे मेडिक्लेम, कॅशलेस ह्या पॉलिसीज आहेत त्यांच्यासाठी आपण कॅशलेस सुविधा जी मुरबाडमध्ये अजूनही कुणाकडे नाही आहे ती आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा राहिल्यात तर आपण जे मनसुबे किंवा जे काही आपण आता व्यक्त केलंय ते सगळं लवकरच फुलफिल होईल। सिजरिंग इथे होणार आहे, परंतु बालरोग तज्ञ किंवा असा पेटी वगैरे उपलब्ध अशा काय सुविधा? आपल्याकडे फोटोथेरपी आणि इम्युनायझेशन ह्या 2 बेसिक जे बालकांच्या सुविधा आहेत त्या आपण सुरू केलेल्या आहे। तुम्ही जे म्हणता आहात ते NICU डिपार्टमेंट आहे, सध्या आपण ते सुरू केलेलं नाहीये, पण आपल्याला त्या दृष्टीने जर प्रतिसाद मिळाला, पेशंट्सकडनं जर तशी डिमांड असेल तर मग आपण त्या दृष्टीने पुढे जाऊ शकतो। पण एखादा 1-2 पेशंट जर असला तर त्याला आवश्यकता लागते, त्याच्यासाठी आपल्याकडे MD पीडियाट्रिशियन डॉक्टर निशिकांत एल्वे पूर्णवेळ दिवसभरासाठी अवेलेबल आहेत। सर मगाशी उपस्थित होते, सर मगाशी गेले नाही तर आपण आता त्यांच्याशी चर्चा केली असती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या काही लहान मुलांना ॲडमिट करू शकतो ते आपण करणार आहोत।